टोल नाक्यावर विमान विकतोस? किती भारी रे. का ग? तुझ्या तोंडाकडे बघून मला असं वाटलं की तू केसावर फुगे विकतोस. अगं तुझा वाढदिवस येतोय, तुला काय गिफ्ट पाहिजे सांग. मला गिफ्ट काय नको, कुठेतरी फिरायला घेऊन चला. कुठं जायचं नुसतं लोकेशन सांग. कुठेतरी डोंगर दर्या बघायला जाऊया की. एवढं घाबरायला काय झाले? लोक बायकोशिवाय कसं राहतात काय माहीत. माझी शेजारीन जरी माहेरी गेली, माझं जरा सुद्धा मन लागत नाही. तुझा आवडीचा हिरो कोण आहे? सलमान खान. बर सलमान खान हाय व्हय. मग तुला कपडे कोण घेऊन देते? माझा नवरा. तुला या कार मधनं फिरायला कोण घेऊन जाते? माझा नवरा. तुझ्या सगळ्या इच्छा कोण पूर्ण करते? माझा नवरा. मग आता सांग तुझा आवडतीचा हिरो कोण आहे? सलमान खान. सोनूज पप्पा, काय ग? लोक बायकोला सोडून कशी राहते हो? कशी राहते काय माहिती. मला तर आपली शेजारी गावाला गेली ना तरी करमत नाही. काय म्हणलं तू शेजारणीकडे गेली ना काही कामासाठी, तरी मला घरी करमत नाही. मला काहीतरी वेगळंच ऐकू आलं होतं. होय व? काय? आपलं लग्न झालं त्यावेळेस तुम्ही मला लाड कसे म्हणतात व? बर्फी मही जिलेबी. हो, आता तसं काहीच म्हणत नाही तो तुम्ही. पण आता बर्फी जिलेबी किती दिवस चांगली राहणार आहे आणि किती दिवस ताजी राहणार आहे. अरे आता इटली ती. जिजाऊ मातेचा प्रेरणादायी प्रसंग. जिजाऊ माता या केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या. लहान शिवबाला त्या रोज रामायण, महाभारत आणि पराक्रमी राजांच्या कथा सांगत. त्या कथांमधून त्यांनी शिवबाला सत्य, न्याय, धर्म आणि प्रजेची सेवा यांचे संस्कार दिले. जिजाऊ माता नेहमी म्हणत, अन्याय कधीही सहन करू नका, दुर्बलांचे रक्षण करा आणि धर्मासाठी सदैव उभे राहा. याच संस्कारांमुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचा राजा म्हणून इतिहासात अमर झाले. बोध. मुलांवर बालपणी केलेले संस्कार त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवतात. म्हणून प्रत्येक आईने जिजाऊ मातेप्रमाणे मुलांमध्ये चांगले विचार, धैर्य आणि देशप्रेम रुजवावे. धन्यवाद. खाऊ वाटत नाही. बळ अर्धी भाकर खाल्ली बघा मामी. वाटत नाही म्हणते ते. आणि 2-4 भाकरीचा काटा काढला आणि सगळी भाजी संपली आणि पुन्हा सगळं एवढं सगळं संपवून पुन्हा म्हणते ते खाऊ वाटत नाही. येत जाऊ नका बरं तुम्ही पुन्हा.